नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारातच 2 गटात झालेल्या तुंबळ हाणामारीच्या घटनेने पोलीस प्रशासनाची प्रतिष्ठाच धुळीस मिळाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. ज्या पोलीस ठाण्यात नागरिक संरक्षणासाठी जातात त्याच ठिकाणी भरदिवसा महिला पुरुषांनी एकमेकांवर लाथाबुक्क्यांचा वर्षाव केल्याने पोलीस प्रशासनाचा धाक नेमका कुणावर असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. राहुरी तालुक्यातील मानोरी येथील गणपतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याच्या संशयावरून 2 गटात वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी दोन्ही गट दिनांक 14 मे 2024 रोजी सुमारे दुपारी 2:15 वाजण्याच्या दरम्यान राहुरी पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र काही क्षणातच हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर दोन्ही गटातील महिला व पुरुषांनी एकमेकांवर लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. पोलीस ठाण्याच्या आवारातच जोरदार आरडाओरडा, शिवीगाळ आणि मारामारी सुरू झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच ड्युटीवरील पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ बाहेर धावले. पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना रोखत काही जणांना चांगलेच फैलावर घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी 4 ते 5 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दुपार उशीरपर्यंत या घटनेबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दरम्यान संपूर्ण प्रकार अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याच्या संशयावरून घडल्याची चर्चा असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित नातेवाईक व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारातच उघडपणे 2 गटात हाणामारी होणे ही अत्यंत लाजिरवाणी आणि गंभीर बाब मानली जात आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातच कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कुणाकडून करायची असा आक्रमक सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. एकीकडे पोलिसांचा धाक गुन्हेगारावर होता, मात्र आता तो फक्त सर्वसामान्य नागरिकांवरच उरल्याचे चित्र दिसत असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाची लखतरे अक्षरशः वेशीवर टांगली गेल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत असून या घटनेमुळे राहुरी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करून कायद्याचा धाक पुन्हा निर्माण करण्याची मागणी केली आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.